ज्या पद्धतीने सध्या महायुतीतून अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, एकीकडे आपण बघतोय की त्यांच्या एका प्रवक्त्याची गाडी फोडली गेली, त्याला धमक्या वगैरे झाल्या, अक्षरशः पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना अटक व्हावी म्हणून आमदारालाच पायऱ्यावर आंदोलन करावं लागलं आणि त्याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणीही घेतली नाही, त्याच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा घेतली नाही. म्हणजे जे एकनाथ शिंदे साहेब रामगिरी महाराजाच्या मागे उभे राहतात ठामपणे, ते एकनाथ शिंदे साहेब सत्ताधारी पक्षातल्या आमदाराला त्रास होतोय, त्याच्या आरोपींना अटक होण्यासाठी चकार शब्द काढत नाही. हे चित्र फार बोलकं आहे. इकडे संभाजीनगरमध्ये अतुल सावेंना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका महिला पदाधिकारी थेट तोंडावर बोलत आहेत आणि त्यावर अतुल सावे त्या महिलेच्या अटकेच्या संदर्भाने बोलतात आणि तिला अटक होते. तर काल जे काही आशा बुचकेंनी जो राडा घातला, हे सगळं चित्र बघितल्यावर महायुतीत अजिबात आलबेल तर नाहीच नाही. म्हणजे शिंदे भाजपामध्ये सुद्धा आलबेल नाही, हे आजच्या रामदास कदमांच्या स्टेटमेंटवरनं स्पष्ट दिसतंय. तर ते आलबेल तर नाहीच कुणामध्ये, पण त्यातली त्यात शिंदे गट असेल किंवा भाजप गट असेल, हे दोन्हीही लोक अजित पवार गटाला जास्तीत जास्त टार्गेट करत आहेत, हे मात्र चित्र स्पष्ट दिसतं. टार्गेट का केलं जाते अजित पवारांना? अजित पवारांना महायुतीमध्ये नकोय त्यांना म्हणून टार्गेट केलं जाते, काय नेमका अर्थ निघतो? ते आता जागा वाटपांचा पण त्यांचा तिढा सगळा म्हणजे समोर दिसतोय आपल्या, की एकीकडे भाजपा सांगते की आम्हाला 150 जागा आम्ही लढवणार आहोत, त्याच वेळेला इकडे अजितदादा 70 जागांवर तयारी करत आहेत. आता जर 220 जागा जर दोघांच्या झाल्या तर उरल्या 60-68 जागा. मग 68 जागांमध्ये महादेव जानकरांना किती देतील, सदाभाऊ खोतांना किती देतील, शेट्टी यायचं म्हटलं तर काय, बच्चू कडूंचं काय, आणि शिंदे गट किती लढवणार. त्यामुळे त्या जागा वाटपाचं पण त्यांचं त्रांगडं होताना दिसत आहे. सो महायुतीत अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, पण महायुतीतलं त्यांचाच घोळ मिटला नाही तर ते लोकांचे प्रश्न कधी सोडवणार, हाही प्रश्न आहे.